बघ, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम आपल्याला पाहायचं ISOSCELES आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. मग याचा कन्व्हर्स पण आपल्याला बघायचा. आपण सहसा आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम कसा म्हणतो बघा आपण दरवेळेस, म्हणजे भाषेमध्ये थोडासा फरक कसा आहे तो सांगतो तुम्हाला. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे दोन साइड्स कॉंग्रुएंट असतात, तर काय म्हणतो आपण आयसोसेलेस. पण जर दोन साइड्स कॉंग्रुएंट असतील तर हे बेस अँगल्स कॉंग्रुएंट असतात असं म्हणतो की नाही. हाच आयसोसेलेस ट्रायंगल फक्त वेगळ्या भाषेत कसं सांगतात म्हणजे, इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रुएंट देन द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉंग्रुएंट. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रुएंट देन द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉंग्रुएंट. म्हणजे तुम्हाला याची सवय पाहिजे रे. बघा, जर समजा या दोन साइड्स कॉंग्रुएंट आहेत सांगितलं तर त्याच्या समोरचे अँगल्स कॉंग्रुएंट म्हणजे हा असं सांगता आलं पाहिजे. यासाठी फक्त भाषा काय सांगायच्यामध्ये, when two sides of a triangle are congruent then the angles opposite to them are congruent. म्हणजे तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, जर ट्रायंगलच्या दोन साइड्स कॉंग्रुएंट असतील तर त्या कॉंग्रुएंट साइड्सच्या समोरचे अपोजिट जे अँगल आहे ते कॉंग्रुएंट आहे ते तुम्हाला प्रूव्ह करायचं. म्हणजे हा अँगल याला कॉंग्रुएंट आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. क्वेश्चन कळलं सगळ्यांना. चला तिथलं स्टेटमेंट वाचायला का, गिवन टू प्रूव्ह वाचायला का, आता मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. तिथलं गिवन वाचा, टू प्रूव्ह वाचा. आज तुम्हाला पहिल्यांदा फर्स्ट टाइम याच्यात कन्स्ट्रक्शन नावाचा पार्ट येईल. कन्स्ट्रक्शन, याच्या आधी तुम्हाला कधी कन्स्ट्रक्शन नावाची कन्सेप्ट आली नाही. काय असतं सांगतो लक्षात. समजा तुम्हाला दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट दाखवण्याकरता किंवा काही प्रूफ मध्ये तुम्हाला एखादी गोष्ट ऍडिशनल पाहिजे असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला कॉंग्रुएन्सीला उपयोग वगैरे होणार आहे, तर ते जे काही तुम्ही कराल, कधी परपेंडिक्युलर ड्रॉ कराल, कधी बायसेक्ट कराल एखादा अँगल, तर त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्शन. ऍडिशनल पार्ट, एक्स्ट्रा घेतलेला पार्ट. पण तो कसा असला पाहिजे, प्रॉपर योग्य असला पाहिजे. नाहीतर वाटेल तसं कन्स्ट्रक्शन करून चालत नाही. ते जॉमेट्रिकली अप्रूव्ड असलं पाहिजे, म्हणजे ते मान्य असलं पाहिजे. विनाकारण काहीही कन्स्ट्रक्शन करून चालत नाही. तर आता ह्याच्यात हळूहळू तुम्हाला सवय होईल त्याची, काळजी करू नका. पहिले स्टेटमेंट वाचा सगळ्यांनी. हा, थिअरम कसा लिहायचा असतो सांगतो तुम्हाला. एक्झाम मध्ये कसं आणि आत्ता वहीत कसं. परीक्षेत तुम्हाला असं नुसतं स्टेटमेंट देतो, प्रूव्ह दॅट म्हणतात, प्रूव्ह दॅट, आणि हे स्टेटमेंट देतात. काय देतात सांगा, प्रूव्ह दॅट इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रुएंट देन द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉंग्रुएंट, असं स्टेटमेंट तुम्हाला देतात परीक्षेत. मग तुम्हाला स्वतःला फिगर काढायची, गिवन लिहायचं, टू प्रूव्ह लिहायचं, सगळं स्वतः लिहायचं असतं. गिवन पासून सगळा खालचा पार्ट हा आपण लिहायचा असतो. परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला एक स्टेटमेंट देतात, स्टेटमेंट. आणि म्हणून याचा अभ्यास जो आहे तो घरी जाऊन लिहून करायचा असतो. यासाठी काल परवा तुम्हाला काय सांगितलं मी, वाचाल तर आणि सोडवाल तर जगा. हे घरी जाऊन लिहायचं असतं, सोडवायचं असतं. मग आता आपलं हे बघा, आता प्रूफ बघा. लक्ष, हा ट्रायंगल एबीसी आयसोसेलेस आहे. ट्रायंगल एबीसी काय, आयसोसेलेस आहे. त्याचा अर्थ दोन साइड्स काय आहे, कॉंग्रुएंट आहे. आता काय प्रूव्ह करायचं तुम्हाला, काय प्रूव्ह करायचं, हा अँगल बी आणि अँगल सी कॉंग्रुएंट आहे हे प्रूव्ह करायचं. म्हणजे ऍक्च्युली अँगल एबीसी हा अँगल इज कॉंग्रुएंट टू अँगल एसीबी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे दिलेलं नाही आहे गिवन मध्ये, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता मला सांगा, तुमच्याकडे फक्त हे दोन गोष्टी सोडल्या तर याच्यात बाकी काहीच सांगितलं नाही, गिवन इन्फॉर्मेशन काहीच नाही. मग काय करायचं, हा जो अँगल ए की नाही, अँगल ए हा बायसेक्ट करायचा. तुम्हाला अँगल बायसेक्ट करायचा कसा असतो सगळ्यांना माहिती आहे. अँगल कसा बायसेक्ट होतो हे आपण पूर्वी पाहिले की सांगायचं. मी आता पहिलं असं राहतो, हा अँगल बायसेक्ट होतो म्हणजे काय, व्हर्टेक्स वरती कंपास करायचं, दोन आर्क्स करायचे, मग इथून पुढं आणि इथून पुढे असे पुन्हा आर्क्स करायचे, आणि हा व्हर्टेक्स आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन यातून पास होणारी लाईन ड्रॉ करायची. याला तुमचा अँगल काय होतो सांगा, बायसेक्ट. म्हणजे 60 डिग्रीचा असेल तर तो काय होतो सांगा, 30. मग तसं इथं वरती तुम्हाला काय करायचं, आता अँगल तो बायसेक्ट करून घ्यायचा. बघा, ए अँगल काय करायचा, बायसेक्ट करून घ्यायचा. अगदी काही कंपास वापरायला पाहिजे असं काही नाही, पण आपण सहज दाखवतो. अगदी फेंट करते मी तुमचा, म्हणजे हा काय झाला सांगा, तुमचा अँगल ए काय झाला, बायसेक्ट. याला म्हणायचं कन्स्ट्रक्शन. याला काय म्हणायचं, कन्स्ट्रक्शन. आता जे मी ऍडिशनल पार्ट केला त्याला काय म्हणायचं, कन्स्ट्रक्शन. तिथलं शक्यतो नाव देतो म्हणजे तुम्हाला बरोबर. इथं नाव काय दिलं बघा, डी नाव. अँगल आपण बायसेक्ट केला.
अँगल काय केला हा बायसेक्ट. बायसेक्ट केल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाले का बघा. हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले का बघा. आता या दोन ट्रायंगल्स मध्ये ही साइड याला कॉन्ग्रुएंट आहे गिवन, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे, आता जस्ट बायसेक्ट केलाय मी म्हणून कॉन्ग्रुएंट आहे. आणि ही दोघांमध्ये असणारी काय सांगा कॉमन साइड. मग हे दोन ट्रायंगल्स कुठल्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले. साइड अँगल साइड टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले. हे दोन ट्रायंगल्स कुठल्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले. साइड अँगल साइड एसएस टेस्टनं दोन्ही ट्रायंगल्स झाले कॉन्ग्रुएंट झाले. मग दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले की अदर कॉन्ग्रुएंट पार्ट्स काही असतात की नाही. मला त्यातलं पाहिजे तेवढंच घेणार आहे मी, पाहिजे तेवढंच. हा अँगल याला झालं. तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत की नाही कुठल्या टेस्टनं. मग मला सांगा रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स मध्ये एक साइड आणि दोन अँगल यायला पाहिजेत की नाही. एक साइड आणि दोन अँगल. पण जे गरजेचं नाही ते कशाला सांगता, जेवढं लागणार आहे तेवढं सांगा ना. हे बघा एसएस टेस्टनं कॉन्ग्रुएंट आहे. एक साइड म्हणजे कोणती सांगा बीडी कॉन्ग्रुएंट सी. आपल्याला लागणार आहे ते प्रूव्ह करायचं आपल्याला. बरं दोन अँगल मध्ये हे बघा हा अँगल कॉन्ग्रुएंट हा अँगल आहे की. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट केलं की नाही. आपल्याला लागणार आहे ते. पण मग हा अँगल कॉन्ग्रुएंट हा अँगल लागणार आहे. मग तेवढंच लिहायचं, बाकीचं काही लिहायचं नाही. असा त्याचा वापर करायचा असतो. अदर कॉन्ग्रुएंट पार्ट्स, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्सचा वापर असा करायचा असतो की तुम्हाला हळूहळू समजणार आहे. पहिल्यांदा कोणाला कळत नाही. त्याचा प्रूफ बघा कसा लिहायचा. बघा टेक्स्टबुक मध्ये आता बघा फिगर काढून घेतली. गिवन टू प्रूव्ह आहे तसा लिहायचं. सेम गिवन काय दिले इन ट्रायंगल बघून लिहायचं, त्यामुळे मी लिहित नाही ते आहे तसं बघून लिहायचं. हा गिवन बघा कन्स्ट्रक्शन काय दिले टू प्रूव्ह पण लिहिले बघा. हे टू प्रूव्ह लिहिले बघा. अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल एसीबी दिले का. आता प्रूफ कसा दिलाय बघा. कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर प्रूफ कसा दिलं. कन्स्ट्रक्शन वाचलं सगळ्यांनी काय दिले वाचलं. काय म्हणले ड्रॉ द बायसेक्टर ऑफ अँगल बीएसी which intersects side BC at point D. D मध्ये इंटरसेक्ट हे कन्स्ट्रक्शन आहे. बायसेक्टरने D ला इंटरसेक्ट केले. आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केले. कसे केले जरा वाचा बरं सगळ्यांनी वाचा बरं. इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ACD. नाव कसं येते बघा ABD ACD. हे दोन ट्रायंगल्स कुठली टेस्ट आहे बघा ती एसएस टेस्ट. पहिल्यांदा साइड AB कॉन्ग्रुएंट साइड AC हे बघा AB कॉन्ग्रुएंट AC गिवन अँगल BAD हे बघा हा अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD. काय रिझन आहे कन्स्ट्रक्शन. त्यानंतर AD कॉन्ग्रुएंट AD हे बघा हे कॉमन AD कॉन्ग्रुएंट AD कॉमन साइड. देयरफॉर ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ACD. कुठली टेस्ट झाली ब्रॅकेट मध्ये एसएस टेस्ट लिहा ब्रॅकेट मध्ये. काय लिहा एसएस टेस्ट. मग आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेत की नाही सांगा. मग त्याचा वापर करा ना पुढं. त्याच्यावर इतर कॉन्ग्रुएंट पार्ट सांगा. पण जे पाहिजे तेवढं सांगा. देयरफॉर अँगल ABD अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल ACD corresponding side angles of congruent triangles. हे त्याला रिझन. आता अँगलचं नाव फक्त मी चेंज करणार आहे बघा. अँगल ABD म्हणजेच अँगल ABC ना. वेगळा अँगल आहे का तो. हे अँगल ABC करून टाकायचं असं नाव. पुढच्या स्टेप मध्ये याला काय दिले सांगा अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल ACB. त्याला ठीक आहे. आता याचा कन्वर्स बघा. त्याच्या खाली तुम्ही सहज एक स्टेटमेंट वाचा. कोरोलरी असं म्हणते ते वाचा बरं. कोरोलरीचा अर्थ काय माहिती तुम्हाला ऐकून. आपण सेट वरनं सबसेट कसं म्हणतो की नाही. सेट वरनं सबसेट असं म्हणतो बघा. आता समजा ए सेट दिलाय तुम्हाला ए सेट 1 2 3 4. तर याचा एखादा मला सबसेट सांगा बरं. याचा एखादा सबसेट कुठलाही सांगा. 2 3 हा त्याचा सबसेट आहे बरोबर आहे. तुम्ही शिकला ना सेट थेरी. एचा हा बी सबसेट आहे. म्हणजे थोडक्यात हा जर थेरम असेल तर याला त्याची कोरोलरी म्हणायचं. त्या थेरमचा सगळा पार्ट त्याच्यामध्ये ऑलमोस्ट असतो. एक स्टेटमेंट आहे बघा वाचा बरं काय म्हणते त्याने. If all sides of the triangle are congruent, then all angles are congruent. Write the proof of this corollary असं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला त्याचा प्रूफ नुसता दाखवतो लक्षात. जर याचा वापर करायचा कसा याचा आत्ताच्या थेरम
पहिली गोष्ट मला सांगा, आता आपण काय प्रूव्ह केलं? आता काय प्रूव्ह केलं सांगा मला? जर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरचे अँगल्स कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, हे प्रूव्ह केलं. काय प्रूव्ह केलं आपण? इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. मग त्यांनी आता असं म्हणले, जर एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील, जर एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे तिन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करा. साहजिक आहे, तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, यायलाच पाहिजे. सगळे अँगल 60 असतील की नाही? पण असं नाही सांगायचं, आपल्याला थेरमचा वापर करू. बघा, तिन्ही साइड्स तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेत तर हे तिन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवा असं तुम्हाला त्यांनी सांगितलं. मग आता याच्यात गिवन काय सांगा? याच्यात गिवन साइड AB कॉन्ग्रुएंट साइड BC कॉन्ग्रुएंट साइड AC हे गिवन मध्ये दिले. असं असं असेल, AB कॉन्ग्रुएंट BC कॉन्ग्रुएंट असं असेल, AB कॉन्ग्रुएंट BC कॉन्ग्रुएंट AC हे गिवन मध्ये दिले तुम्हाला. आणि काय प्रूव्ह करायचं आपल्याला? काय प्रूव्ह करायचं? अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल हे प्रूव्ह करायचं. कळलं? आता लक्षात घ्या, किती सोपा प्रूव्ह आहे बघा. हे कन्सिडर सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC. AC नंतर AB AC घेऊया. AB कॉन्ग्रुएंट AC. मला सांगा, तिघही कॉन्ग्रुएंट आहेत की नाही? म्हणजे दोघं पण असले पाहिजेतच की नाही? तिघं एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे हे दोघं कॉन्ग्रुएंट असलेच पाहिजेत की नाही? मग आता मला सांगा, हे जर दोघं कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरचे अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असतील की नाही? म्हणजे अँगल C आणि अँगल B कॉन्ग्रुएंट असतील की नाही? अँगल AB च्या समोर कोण असतो तर C असतो. किती AB च्या समोर नेहमी C, तिकडे बघावं पण लागत नाही. AC च्या समोर कोण असतं माहिती का? B असतो. त्यात नसलेलं नाव असतं, नसलेलं. कॉन्ग्रुएंट अँगल कोण सांगा? B. त्याला रिझन आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता जस्ट प्रूव्ह केलं आपण. दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरचे अँगल्स काय असतात? हे इक्वेशन 1 झालं. आता बघा, AB AC ला कॉन्ग्रुएंट आहे, हा? तसं मला सांगा, AB BC ला पण कॉन्ग्रुएंट आहे की नाही सांगा? सेगमेंट AB हा इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC. गिवन मध्ये आहे का सांगा हे? मग AB च्या समोरचा अँगल कोणता रे? C. BC च्या समोरचा अँगल कोणता? काय रिझन त्याला पण पुन्हा? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. इक्वेशन 2. आता मला सांगा, अँगल C B ला कॉन्ग्रुएंट आहे, अँगल C A ला पण कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे अँगल C कोणाकोणाला कॉन्ग्रुएंट आहे? A B ला कॉन्ग्रुएंट आहे. अँगल C कोणाकोणाला कॉन्ग्रुएंट आहे? म्हणजेच अँगल A, हे बघा, अँगल B आणि अँगल C हे तिन्ही कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल C फ्रॉम इक्वेशन्स 1. काय प्रूव्ह झालं सांगा? काय प्रूव्ह झालं? जर तीन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे तिन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. प्रूव्ह झालं की नाही? लक्षात? ऍक्च्युअली लिहायचं नाही तुम्हाला, गरजेचं नाही, पण त्यांनी म्हणलंय मला की या प्रोग्रामचा प्रूफ लिहा. जर समजा अगदीच कोणाला लिहायचं असेल तर रेकॉर्डिंग बघून तुमच्या घरी जाऊन देऊ शकता तुम्ही. आता आपण याचा कन्व्हर्स पाहणार आहोत. आयसोसेलेस ट्रायंगल थेरमचा कन्व्हर्स बघायचा आपल्याला. कन्व्हर्स आता काय पाहिलं तुम्ही का? बरोबर बघा साइड. आता काय पाहिलं तुम्ही का? जर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील, जर या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर समोरचे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. आता जर अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरचे साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. आता कन्व्हर्स करा. वाचा कन्व्हर्स, वाचा बरं तिथं. कन्व्हर्स म्हणजे काय सगळं दोन होतात. आता मी असं स्टेटमेंट लक्ष द्या. इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द साइड्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. जर दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरचे साइड्स काय असतात? कॉन्ग्रुएंट. हे तुम्हाला बघूया आपण. जर B आणि C कॉन्ग्रुएंट आहेत, समजा असं गिवन मध्ये दिले की अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल C आहे, तर टू प्रूव्ह काय सांगा? टू प्रूव्ह AB आणि AC कॉन्ग्रुएंट आहे. AB आणि AC कॉन्ग्रुएंट आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लक्ष द्या. मगासारखा एक बायसेक्टर घ्या, सेम म्हणजे कन्स्ट्रक्शनचा पार्ट. बायसेक्ट केला आपण अँगल. अँगल काय केला? हा बायसेक्ट. ही दोघांच्या मध्ये कॉमन साइड आहे, त्याला D नाव दिलं. सांगा, हे दोन ट्रायंगल्स तुम्हाला आता कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट सांगता येतील? ASH टेस्ट चुकीची आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला साइड अँगल किंवा अँगल साइड ही टेस्ट आहे. कुठली टेस्ट आहे सांगा? SAT.
मला तुम्ही काय म्हणला एएससी म्हणजे मला सांगा बरं एएससी कसं आहे समजा बघा ए थांबा ए त्याच्यानंतर ही साईड त्याची ही साईड कुठे आहे गिवन मध्ये दिले तुम्हाला कॉन्ग्रुएंट आहे म्हणून बरं ही अँगल ए एस मग आता ए म्हणजे इथं तरी यायला पाहिजे तुम्हाला बरं ठीक आहे एक स्किप करायला चालतं हे स्किप केलं दोन गोष्टी एक अँगल आणि एक साईड मग इथं पण अँगल आहे ना अँगल साईड अँगल आहे मान्य ए एस ए आहे इथं मान्य पण या साईड नंतर तुम्ही इथला एक अँगल स्किप केलात आणि बीडी सेगमेंट स्किप केला दोन गोष्टी चालत नाही त्यामुळे टेस्ट चुकली काय टेस्ट आहे सांगा ही साईड अँगल आहे कुठली टेस्ट आहे ती मग मला सांगा लक्ष द्या जर दोन ट्रायंगल्स आता हे कॉन्ग्रुएंट झाले जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले तर करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट असतात की नाही एकूण तीन गोष्टी कॉन्ग्रुएंट असतात राहिलेले तुम्ही मला सांगा ही टेस्ट सांगणार बरोबर ही टेस्ट मग राहिलेले काय काय असणार दोन साइड्स आणि एक अँगल अरे त्यातनं पाहिजे तेवढंच घ्या बाकीचं विनाकारण लिहित बसू नका मग हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले कुठल्या टेस्टनं तर साइड अँगल दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्यामुळं साइडच्या दोन पेअर्स कॉन्ग्रुएंट आहेत अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट आहे मला लागणार आहे ही साइड याला कॉन्ग्रुएंट आहे एवढं पाहिजे ना मला मग तेवढंच एबी कॉन्ग्रुएंट एसी घेऊन टाका लक्षात ठेवा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले की मार्क न केलेले जे असतात राहिलेले साइड्स ते कॉन्ग्रुएंट असतातच त्यालाच आपण काय म्हणतो रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स किंवा अदर कॉन्ग्रुएंट पार्ट्स हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवा मग करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट होतील म्हणजेच एबी आणि एसी काय होतील सांगा कॉन्ग्रुएंट चला प्रूफ बघायला का तिथला हा तर नावं थोडीशी वेगळी आहे ठीक आहे सॉरी मी परत तिथलं हे लिहितो माझी जी नावं वेगळी आहेत सॉरी बघितलं नाही पी क्यू आर हा बायसेक्टर आहे एम हा अँगल गिवन मध्ये तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेला आहे हे दोन बायसेक्ट काय म्हणून हा याला कॉन्ग्रुएंट आहे ही कॉमन साइड चला सांगा बरं इन ट्रायंगल पी क्यू एम डाव्या साईडचा ट्रायंगल अँड ट्रायंगल पी आर एम आपण सिक्वेन्स असा ठेवायचा साइड तेव्हा त्यांनी अँगल साइड दिला बघा सिक्वेन्स काय दिला त्यांनी सांगितलं तुम्हाला अँगल साइड पण चालतं सांगितलं की तुम्हाला ए ए एस चालतं तुम्हाला चला अँगल साइड अँगल पी क्यू एम हे बघा हा अँगल कुणाला कॉन्ग्रुएंट आहे पी आर एम ला कॉन्ग्रुएंट आहे हा याला गिवन मध्ये दिले म्हणजे पहिल्या बॉक्स मध्ये पी आर एम येणार पहिल्या बॉक्स मध्ये आता अँगल क्यू पी एम हे बघा क्यू पी एम हा अँगल कुणाला कॉन्ग्रुएंट आहे आरपीएम ला कॉन्ग्रुएंट आहे त्याला कन्स्ट्रक्शन म्हणायचं रिझन कुठून आणलंय कन्स्ट्रक्शन मधून आणलंय ब्रॅकेट मध्ये काय द्यायचं कन्स्ट्रक्शन मग सेगमेंट पीएम हे बघा सेगमेंट पीएम कॉन्ग्रुएंट सेगमेंट पीएम कॉमन साइड बरोबर आहे म्हणून हा ट्रायंगल आहे ना पीक्यूएम कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पीआरएम कुठली टेस्ट सांगा ती एएएस किंवा एसएए चालतं मग दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रुएंट होणार की नाही म्हणजेच एबी ला सॉरी एबी नाही तो पीक्यू म्हणजेच पीक्यू ला पीआर कॉन्ग्रुएंट होणार की नाही हेच प्रूव्ह करायचं आपल्याला पीक्यू कॉन्ग्रुएंट पीआर हे प्रूव्ह करायचं जमलं का बघा सगळ्यांना कळलं का सगळं तुम्हाला ठीक आहे नेक्स्ट आता पुढचा थेअरी फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे हा थेअरी खूप 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 महत्त्वाचा त्याचा प्रूफ पत्र मी संपूर्ण बोर्डवर लिहिणार आहे बरं तुम्हाला व्यवस्थित समजावं हा तुम्हाला असं लिहिलं आहे की प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल असं म्हणलं जातं प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल असं म्हणलं जातं हा एक पर्टिक्युलर टाईपचा ट्रायंगल आहे बरं का 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री असे त्यातले अँगल्स असतात हा एक पर्टिक्युलर टाईपचा राईट अँगल ट्रायंगल आहे की ज्याच्यामध्ये साइड्स मध्ये काही रिलेशन्स असतात जिथं साइड्स मध्ये काही असतात काही रिलेशन्स असतात ते म्हणजे असे असतात लक्षात जर हा एबीसी ट्रायंगल असेल हा अँगल समजा जर 30 डिग्री असेल हा 90 असेल तर राहिलेला किती असतो 180 टोटल असते ना तिघांची हा जर एक 90 असेल तर दोघं मिळून 90 त्यातला एक 30 म्हणजे उरलेला किती 60 90 डिग्रीच्या समोर असतो त्याचं नाव काय सांगा आता मी जर असं विचारलं तुम्हाला की साइड अपोजिट टू 30 डिग्री कोणती असं विचारलं साइड अपोजिट टू 30 डिग्री तर 30 डिग्रीच्या समोर बघायचं याला म्हणायचं साइड अपोजिट टू 30 डिग्री एबी
त्याला म्हणायचं साइड अपोजिट टू 60 डिग्री म्हणजे बीसी. अपोजिट टू म्हणजे समोर बरं का, समोर, इन फ्रंट ऑफ असा अर्थ. साइड अपोजिट टू 60 डिग्री, साइड अपोजिट टू 60 डिग्री कोण? बीसी. साइड अपोजिट टू 30 डिग्री कोण? एबी. आणि तो थेरम असा आहे, प्रॉपर्टी अशी आहे, साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे एबी इज हाफ ऑफ हायपोटेनस एसी. 30 डिग्रीच्या समोरची साइड ही हायपोटेनसच्या हाफ असते. कशी असते मी तुम्हाला प्रूव्ह करून देणार आहे. आणि साइड अपोजिट टू 60 म्हणजे बीसी इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. 30च्या समोरची साइड जी आहे ती हाफ ऑफ हायपोटेनस एवढी असते आणि 60च्या समोरची साइड आहे ती √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस असते. 30च्या समोरची साइड हाफ ऑफ हायपोटेनस आणि 60च्या समोरची साइड √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. आता याचा मी तुम्हाला प्रूफ लिहून दाखवणार आहे. तिथलीच नावं घेतो, बहुतेक अशीच नावं आहेत माझ्या मते, नावं बहुतेक अशीच आहेत. हा ट्रायंगल ए बी सी हा अँगल 30 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे आणि हा काय सांगा. अर्थात आपल्याला काय प्रूव्ह करायचं सांगायचं, टू प्रूव्ह काय वाचायचे, टू प्रूव्ह साइड अपोजिट, तुम्हाला फक्त अपोजिट टू 30 आहे बरं का. आणि खाली आहे बघा त्या ऍक्टिव्हिटी मध्ये ते साइड अपोजिट टू 60 सांगतो मी, एकत्र करून सांगतोय बघा. साइड अपोजिट टू 30 म्हणजे एबी इज हाफ ऑफ हायपोटेनस, हे एक प्रूव्ह करायचं आहे. आणि साइड अपोजिट टू 60 म्हणजे बीसी इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. या दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या, या दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या. मग त्याच्यात कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा, हे पाठ करायचं असतं, लक्षात ठेवायचं असतं. त्याच्यात कन्स्ट्रक्शन कसं आहे हे पाहिलं सगळ्यांनी, टू प्रूव्ह काय काय सगळं पाहिलं. त्याच्यातलं कन्स्ट्रक्शन हा इथं बघा. हवं तर एकदा वाचून घ्या सगळं, तिथलं कन्स्ट्रक्शन एकदा वाचून घ्या. काय केलंय बघा, टेक पॉइंट डी इथं खाली, टेक पॉइंट डी, डी चं इथं नाव दिलं, टेक पॉइंट डी ऑन एक्सटेंडेड सेगमेंट एबी. एबी ला एक्सटेंड करा, वाढवा, त्याच्यावर डी पॉइंट घ्या. आणि तो डी पॉइंट कसा असला पाहिजे, जेवढं डिस्टन्स एबी आहे तेवढंच बीडी असलं पाहिजे. म्हणजे बघा हे आणि सेम पाहिजे, असं ते एक्सटेंड करा. एबी ला एक्सटेंड करा आणि त्याच्यावर डी पॉइंट घ्या. एबी डिस्टन्स आणि बीडी हे डिस्टन्स काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. आता ही लाईन आहे तशी एक्सटेंड केल्यामुळं हा जर 90 असेल तर ह्याच्या बाजूला पण काय असेल तर असेल. आणि ही साइड दोघांमध्ये आता काय सांगा. मग हे दोन ट्रायंगल्स आहेत एबीसी, हा वरचा एबीसी आणि खालचा नाव बघा त्यातलं डीबीसी. हे दोन ट्रायंगल्स आपल्याला कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट सांगता येतील तुम्हाला, साइड अँगल साइड, साइड अँगल साइड या टेस्टनं कॉन्ग्रुएंट सांगता येतील. एवढा पार्ट आधी लिहून एकदा गिवन वाचा सगळ्यांनी. गिवन काय वाचा, कोणता अँगल किती हे गिवन वाचा. टू प्रूव्ह एकदा वाचा, गिवन वाचा, टू प्रूव्ह वाचा. वाचलं सगळ्यांनी. सगळ्यांनी वाचलं. आता लक्षात घ्या, प्रूफ करत बघ, अगदी सोपं आहे, समजून घे. आपण कन्स्ट्रक्शन काय केले डोक्यात ठेवा बरं का. जे डिस्टन्स एबी जेवढं आहे तेवढंच आपण काय घेतलं सांगायचं, बीडी. आता पहिल्यांदा इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल डीबीसी अँड ट्रायंगल एबीसी म्हणतो ना, सॉरी एबीसी ना, आणि मग डीबीसी अँड ट्रायंगल डीबीसी. सांगा साइड एबी ला साइड डीबी कॉन्ग्रुएंट आहे. साइड म्हणा, सेगमेंट म्हणा, सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डीबी. याला रिझन काय सांगा, कन्स्ट्रक्शन. याला रिझन काय, कन्स्ट्रक्शन. मग हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल डीबीसी. रिझन काय त्याला, ईच 90 डिग्री. तो दोन्ही 90 म्हणून कॉन्ग्रुएंट आहे. मेजर सेम आहेत ना दोघांचे. मग साइड किंवा सेगमेंट, हा
सेगमेंट बीसी कॉन्ग्रुएंट सेगमेंट बीसी. रिझन काय सांगा त्याला? कॉमन. बीसी ला बीसी कॉन्ग्रुएंट आहे. रिझन काय? कॉमन साइड. मग मला सांगा हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले? Therefore triangle ABC is congruent to triangle DBC. कोणती टेस्ट? साइड अँगल साइड टेस्ट न कॉन्ग्रुएंट झाले. आता दोन ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुएंट होतात तेव्हा करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट होतील की नाही सांगा? हा अँगल याला कॉन्ग्रुएंट होईल की नाही? Therefore angle A congruent angle B. Reason corresponding angles of congruent triangles. तसंच हा अँगल याला कॉन्ग्रुएंट होईल की नाही सांगा? कोणता? ACB अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल DCB होतील की नाही? रिझन काय? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट. आता मला सांगा A चं मेजर किती आहे सांगा बरं? A चं. मग D चं पण किती असलं पाहिजे? Therefore मेजर अँगल D. पुढे गेलं बोल. हे काय लिहितो विचारतो तुम्हाला ते मी मेजर अँगल लिहिलं तरी चालतं नाही लिहिलं तरी चालतं सगळं सांगितलं तुम्हाला. मेजर अँगल डी किती आहे सांगा? आता मला सांगा एसीबी किती आहे सांगा? एसीबी किती आहे सांगा? मग त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल हा किती झाला? म्हणजे अँड अँगल कोण सांगा? डीसीबी हा देखील किती आला सांगा? झाले दोन्ही 30 डिग्री झाले. आता अँगल D16 इथं लिहितोय बघा. हा 60 लिहिलाय. हा पण मी 30 लिहिलं. तर आता ह्या संपूर्ण मोठ्या एवढ्या ट्रायंगल मध्ये या मोठ्या ट्रायंगल मध्ये एवढं बघा सांगा अँगल ए किती आहे? 60. अँगल डी किती आहे? 60. हा सगळा मिळून अँगल हा सी किती झाला? 60. सगळा मिळून विचारलं. हा अँगल केवढा झाला? 60. तिन्ही 60 झाले का बघा त्यातले? झाले. Therefore इन ट्रायंगल हा कोण? एसीडी. त्या एसीडी ट्रायंगल मध्ये अँगल ए किती आहे? 60 डिग्री. अँगल डी किती आहे? 60. अँगल सी किती आहे? 60. म्हणजे ट्रायंगल एसीडी कसला ट्रायंगल झाला? इक्विलॅटरल. EQUILATERAL. इक्विलॅटरल ट्रायंगल. मला सांगा इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असतात की नाही? इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट. Therefore AD फिगर मध्ये बघा AD कॉन्ग्रुएंट AC कॉन्ग्रुएंट BC. तिन्ही साइड्स काय झाले सांगा? कॉन्ग्रुएंट. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट झाले. आता तुम्ही कन्स्ट्रक्शन असं केलं होतं मगाशी तुम्ही कन्स्ट्रक्शन असं केलं होतं की B हा AD चा काय आहे सांगा? मिड पॉइंट आहे. नाही B हा AD चा काय आहे सांगा? मिड पॉइंट. कारण तुम्ही जेवढं AB तेवढं BD घेतलंय की नाही? याचा अर्थ B हा AD चा काय आहे सांगा? मिड पॉइंट. B हा AD चा काय आहे सांगा? मिड पॉइंट. आता कंटिन्यू करा. B इज मिड पॉइंट ऑफ AD. मग मला सांगा AB हे डिस्टन्स हाफ ऑफ AD असणार की नाही? AB हे डिस्टन्स हाफ ऑफ AD असणार की नाही? अरे जेवढं AB आहे तेवढंच BD आहे की नाही? म्हणजे D हा AD चा काय झाला? मिड पॉइंट. B हा AD चा काय झाला? मिड पॉइंट. मग AB हे डिस्टन्स AD च्या काय असणार? म्हणजे AB हे डिस्टन्स हाफ ऑफ काय असणार आहे? AD. AB हे डिस्टन्स हाफ ऑफ AD. आता मला सांगा AD ला कोण कोण इक्वल आहे सांगा? AD ला इथं बघ AC आणि DC इक्वल आहे की नाही? जर मला सांगा AB जर AD च्या हाफ असेल तर AD ला जे कॉन्ग्रुएंट आहेत त्यांच्या सगळ्यांच्याच हाफ असणार की नाही? AD ला जे कॉन्ग्रुएंट आहेत ते सगळ्यांच्या हाफ असणार की नाही? म्हणजेच AB हे डिस्टन्स हाफ ऑफ AC. AD ला मी रिप्लेस करणार आहे AC. मला काय रिप्लेस करणार आहे मी? AC. झालं का बघा? प्रूव्ह झालं का बघा? पहिलं काय प्रूव्ह करायचं? साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज. हे पहिलं प्रूव्ह करायचं आपल्याला. AB इक्वल्स हाफ ऑफ AC. याचा प्रूफ मी आता तुम्हाला याच्यात दाखवलाय. आता राहिला प्रश्न पुढचा तो म्हणजे साइड अपोजिट टू 60 आहे बघा. थोड्या वेळासाठी कन्स्ट्रक्शन विसरून जावं सगळं. हे प्रूव्ह करायचं. साइड अपोजिट टू 60 म्हणजे कोण? BC इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता आपण काय प्रूव्ह करून ठेवले सांगा? आता काय प्रूव्ह करून ठेवले? AB इज हाफ ऑफ AC हे प्रूव्ह केले. AB इज हाफ ऑफ इथं लिहितो मी एवढा. AB इज हाफ ऑफ AC हे प्रूव्ह केलेलं आहे आपण.
AB इज हाफ ऑफ AC आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. आता पुढे बघा, लक्ष द्या. पायथागोरस इन ट्रायंगल ABC, पायथागोरस थेरम बघा आपल्याला AC स्क्वेअर इक्वल्स, कळतं ना पायथागोरस आहे ना, AC स्क्वेअर इक्वल्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, थेरम ऑफ पायथागोरस. सांग AC ऍज इट इज, AC स्क्वेअर ऍज इट इज. AB म्हणजे काय सांगा रे, इथं सांगा. AB म्हणजे काय? हाफ ऑफ AC. मग याचा स्क्वेअर सांगा, AB चा स्क्वेअर केवढा आहे? याचा स्क्वेअर करा की हाफ AC चा स्क्वेअर म्हणजे याला हाफ AC चा स्क्वेअर याला लिहा, आणि BC चा स्क्वेअर ऍज इट इज. मग AC स्क्वेअर ऍज इट इज इज इक्वल टू ह्याचा स्क्वेअर 1/4 1/4 बनवला AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे. याला LHS मध्ये मॅडम मायनस करा, म्हणजे AC स्क्वेअर मायनस 1/4 AC स्क्वेअर इज इक्वल टू काय आलेलं सांगा? BC स्क्वेअर. इथं 1 दिसला, 1 to 1, 1 मधनं 1/4 मायनस करा. विचार करा, 1 minus 1/4 3/4. 1 मधनं 1/4 गेले, किती राहिले? क्रॉस मल्टिप्लाय करायचं, जर येत नसेल तर 4 1 4, 4 1 4 मधनं 1 गेले 3. आता कळतं की 3/4 आहे. मग 4 minus 1 3/4 काय राहिले सांगा? 3/4 AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट घ्या, त्याचं रूट निघतं का? नाही. रूट मध्ये घ्या त्याला, त्याचं स्क्वेअर रूट 2, त्याचं स्क्वेअर रूट AC, त्याचं स्क्वेअर रूट BC. बघा काय प्रूव्ह झालं. BC इक्वल्स काय उलट झालं, पण बिघडत नाही ना. BC इक्वल्स काय आलं सांगा? BC इक्वल्स √3/2 टाइम्स ऑफ AC. BC इक्वल्स √3/2 टाइम्स ऑफ AC. हे प्रूव्ह झालं. BC जसं सारखं सारखं बघून आणि लिहून बघत जाणार आहे. आता सुरुवात झाली थोडी जॉमेट्रीला, याच्यापर्यंत काही नव्हतं, लक्षात ठेवा. आता कळायला लागेल की जॉमेट्री कसं असतं. इतका अभ्यास करायला लागतो घरी जाऊन, त्याला इतका अभ्यास करायला लागतो, सारखं 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 तेच. पहिले 3-4 महिने, मग त्याची सवय होते, आणि एकदा सवय झाली की मग तुम्ही मास्टर होता त्याच्यामध्ये. पण तोपर्यंत कुणाला येत नसते, कोणाला मला पण येत नव्हतं नवीन असताना, खरं नव्हतं जी फॅक्ट आहे. पण पहिल्यांदा सारखी करून त्याची काय व्हायला पाहिजे, सवय. हा लक्षात ठेवा. काय प्रूव्ह झालं आपलं? साइड ऑपोजिट टू 60 इज √3/2 टाइम्स ऑफ 5. ठीक आहे.